या कार्यक्रमाचं खऱ्या अर्थाने ज्यांनी आयोजन केलं ते जय हरी भजनी मंडळ, जय काशाही मित्र मंडळ, समस्त गावकरी मंडळी, चाडेगाव सर्वांच्या दर्शनाचा योग मला मिळालेला आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. नामसप्ताह 3.5 दिवसाचा असू द्या, 7 दिवसाचा असू द्या वा महिन्याचा असू द्या, त्याची सांगता ही काल्याच्या कीर्तनाने होत असते. एकदा काला झाला म्हणजे कार्यक्रम संपला, आहे की नाही. एकदा झाला काला म्हणजे सगळे इथून हाला, आहे की नाही. काला झाल्यानंतर परत जर एखादा बुवा आला, तुम्ही म्हणला आता का आला, काला झाला कार्यक्रम संपला. म्हणजे काला होत नाही तोपर्यंत कार्यक्रम संपत नाही, कार्यक्रमाची सांगता होत नाही. जसं ज्ञानोबराय म्हणतायत, मंदिराचं काम चालू आहे. कुठपर्यंत चालू आहे? कळसापर्यंत पोचत नाही तोपर्यंत चालू आहे. कळस झाला, मंदिर पूर्ण झालं. गंगा पर्वतातून निघाली, समुद्राकडे जाण्याकरता निघाली. ती गंगा काय करते? महाराज म्हणतात, का फेडीत पापताप पोखीत तिरीचे पाद, समुद्रा जायाप गंगेचे जैसे. ज्या वेळेला ती गंगा समुद्रात जाऊन मिळते त्यावेळेला तिला आता पुढं जाणं बाकी राहिलेलं नाही. समुद्र मापम प्रवेशंती यद्वत, कार्य संपलं तिचं, तिची गती संपली. तसं नामसप्ताह चालू आहे, काला होत नाही तोपर्यंत. एकदा काला झाला कार्यक्रम संपला. विठ्ठल विठ्ठल काला म्हटला म्हणजे आपल्याला माहिती आहे, इतर कीर्तनाचा विधी वेगळा असतो, काल्याच्या कीर्तनाचा विधी वेगळा असतो. इतर कीर्तनामध्ये भक्ती ज्ञाना विरहित इतरा गोष्टी न कराव्या, प्रेम भरी वैराग्याच्या युक्ती विवराया, सगुण चरित्रे परम पवित्रे, सादर वर्णावी सज्जन वृंदे मनोभावे आधी वंदावी, संत संगे अंतरंगे नाम बोलावे. काल्याच्या कीर्तनाला एक विशेष अशा प्रकारचं प्राधान्य आहे. कीर्तनं सगळीच महत्त्वाची आहेत, पण काल्याचं कीर्तन म्हटलं म्हणजे आपल्याला माहिती आहे, भगवान श्रीकृष्ण परमात्म्यानं जे गोकुळामध्ये चरित्र केलं त्याचा उच्चार करणे म्हणजे काला. चरित्र ते उच्चारावे, केले देवे गोकुळे, केले देवे गोकुळे, केले देवे गोकुळे. उच्चारावे केले देवे गोकुळे. गोकुळामध्ये भगवंतानं जे चरित्र केलं त्या चरित्राचा आचार करायचा नाही, विचार करायचा नाही, करायचा तो उच्चार. आता खरं तर जीवाच्या उद्धाराच्या दृष्टीने भगवंताचा अवतार अतिशय महत्त्वाचा आहे, आणि त्या परमात्म्याचा जन्म प्रसंग साजरा करण्यात फल जर काय असेल तर ते श्री शुकाचार्य श्रीमद भागवतात सांगतात. ये यतदेव देवश विष्णू कर्मानि जन्मच कीर्तयुचु दोया मर्तेम सर्व पापे प्रमुच्यते. जो भगवंताच्या जन्म आणि कर्माला योग्य प्रकारे जाणतो तो सर्व पापे प्रमुच्यते. स्वतः भगवंताने म्हटलेलं आहे, जो माझ्या जन्म आणि कर्माला योग्य प्रकारे जाणतो तो सर्व पापापासून वा जन्मापासून मुक्त होऊन मत स्वरूप होतो. विठ्ठल विठ्ठल. आता परमात्म्याच्या बाबतीत जर विचार केला तर परमात्म्याचे अनेक अवतार आहेत. अनंत अवतार घेसी भक्ता कारणे, घेसी भक्ता कारणे, कणवाळू कृपाळू दिना लागी उद्धरणे, कणवाळू कृपाळू दिना लागी उद्धरणे.
अनंत अवतार, अवताराच्या राशी तो हा उभा विटेवरी. त्यापैकी प्रमुख अवतार मानलेले आहेत 6. गर्ग संहितेमध्ये 6 सांगितलेले आहेत, संत मालिकेमध्ये 10 सांगितलेले आहेत व अनंत अवतार परमात्म्याचे आहेत. आता संत मालिकेतले 10 अवतार कोणते आहेत? मत्स्य अवतार आहे, कुर्मा अवतार आहे, वरा अवतार आहे, नृसिंह अवतार आहे, वामन अवतार आहे, परशुराम अवतार आहे, राम अवतार आहे, कृष्ण अवतार आहे, बौद्ध अवतार आहे, कलंकी अवतार आहे. हे 10 अवतार आपल्याला दिसून येतात. गर्ग संहितेतले 6 अवतार कोणते आहेत? एक अंश, अंशांश, कला, आवेश, पूर्ण आणि पूर्णतम. परिपूर्णतम साक्षात श्रीकृष्णो नान्येवहि एक कार्यात समागत्यम कोटी कार्यम चकारः. त्यापैकी प्रभू रामचंद्रांचा जो अवतार आहे हा पूर्णावतार आहे. पूर्णावतार रामकृष्ण, पूर्णावतार रामकृष्ण, दुर्जनाचा यन करोनी संवार. पूर्णावतार रामकृष्ण, पूर्णावतार रामकृष्ण, पूर्णावतार रामकृष्ण. दुर्जनतायने करोनी संहार. पूर्णावतार रामकृष्ण, पूर्णावतार रामकृष्ण, पूर्णावतार रामकृष्ण. पूर्णावतार रामकृष्ण. हे की नाही? राम अवतार आहे, कृष्ण अवतार आहे व अनंत अवतार परमात्म्याचे आहेत. पण मला सांगा, देव अनेक आहेत का एकच आहे? देव एकच आहे. अवतार देवाचे अनेक आहेत. राम अवतार, कृष्ण अवतार तोच आहे, फक्त अवतारातली तफावत आहे. बघा तुम्ही, राम जन्म आणि कृष्ण जन्म यामध्ये फरक आहे की नाही? आहे ना फरक. काय फरक आहे? रामाचा जन्म भर उन्हाळ्यात तर कृष्णाचा जन्म आता भर पावसाळ्यात. रामाचा जन्म दुपारी 12 वाजता तर कृष्णाचा जन्म रात्री 12 वाजता. रामाचा जन्म नवमीला तर कृष्णाचा जन्म अष्टमीला. रामाचा जन्म राजवाड्यात तर कृष्णाचा जन्म बंदीखान्यात. आणि आपला जन्म दवाखान्यात. आपलं फार अवघड आहे महाराज. विठ्ठल 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 विठ्ठल. अनेक अवतार आहेत देवाचे. हे कोणा करतायत? तुकोबराय म्हणतात, आम्हासाठी अवतार मत्स्य कुर्मादी सुकर. मत्स्य कुर्मादी सुकर, मत्स्य कुर्मादी सुकर. आमच्याकरता देवाचे अवतार आहे. आता हे झालं तुकोबरायांचं म्हणणं. भगवान म्हणतात, मी तुमच्याकरताच अवतार घेतो. पण कधी घेतो? यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम् अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. धर्म रक्षावया अवतार घेते आपुल्या पाडीसी भक्तजना. आपुल्या पाडीसी भक्तजना. आपुल्या पाडीसी भक्तजना. धर्मरक्षा वयावतार घेसी आपुल्या पाळीसी भक्तजना. देवाचं मुख्य कार्य हे साधूंचं रक्षण, दुष्टांचं निर्दलन आणि धर्माची संस्थापना. दुष्टांचं निर्दलन केल्याशिवाय साधूंचं रक्षण होत नाही आणि साधूंच्या रक्षणाशिवाय धर्माची संस्थापना होत नाही. कारण धर्म हा काही मूर्त पदार्थ नाही. तो धर्म आचरणी साधूवर अवलंबन असल्यामुळे तुकोबराय ते म्हणतायत, देवाचे जेवढे म्हणून अवतार आहेत ते आमच्या करतायत. भक्तांच्या कैवारे कष्ट लिस विठ्ठली. अंबरुसी कारणे जन्म 10 घेतले. किंवा महाराज म्हणतात,
भक्ता कारणे घेतली से भक्ता कारणे येणे घेतले से आडी 10 गर्भवास सोसिले वनमाळी हृदयी धरुणी तुम्ही आसी खेळवयान्या हो हृदयी धरुणी तुम्ही आसी खेळवयान्या हो माझ्या कानाचे नाव भरी गाओ माझ्या कानाचे नाव भरी गाओ. या सगळ्या प्रमाणावरून असं सिद्ध होतंय की देवाचे जेवढे म्हणून अवतार आहेत ते भक्ता करतायत. विठ्ठल 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 विठ्ठल. द्वापार युगात तेच झालं. पापी जे अभक्त दैत्य ते मातले धरणीशी झाली ओझे त्यांची. मग काय झालं, धर्म बुडाला, धर्म वाढला, अनेक प्रकारे गायी ब्राह्मणांची हत्या होऊ लागली, यज्ञादी कर्म बुडाले, नाम सप्ताह बंद पडले. ह्या असल्या काही गोष्टी झाल्या का पृथ्वीला सण होत नाही. मग वत्से रूपी पृथ्वी ब्रह्म्यापाशी जाय नेत्री वाय तोय सांगत अशी डोळ्या वाटा अश्रुधारा वाहू लागल्या. ब्रह्मदेवाकडे ह्या पृथ्वी मातेनं घरानं सांगितलं, देवा धर्म बुडाला, अधर्म वाढलेला आहे, कीर्तन प्रवचन भजने नाम सप्ताह सगळं बंद पडले आणि मला तो भार सण होत नाही. ब्रह्मदेव म्हणले मग आता इथं थांबण्यात मजा नाही. इंद्रदेव, चंद्रदेव, ब्रह्मदेव, भगवान शंकर सगळे 33 कोटी देव क्षीरसागरात गेले आणि देवाची विनंती केली, श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगव्यापका जनार्दना आनंद घना विनाशा. देवाची विनंती केली, देवाने आवाज ऐकला. देव भगवान परमात्म्याने आकाशवाणीनं काय सांगितलं, तळमळ मानसी करू नका, देवकीच्या उदरा येईल भगवान. आकाशवाणीनं सांगितलं तुम्ही चिंता करू नका. पण भगवान स्वतः सगळ्या देवांना म्हणू लागले, हे बघा तुम्ही मला अवतार घ्यायला सांगायला आले, पण एकल्याचा नो एक खेळ आणि म्हणून मेळ, एकट्याचं काम नाही, हे सगळे पाहिजे, तुम्हाला सुद्धा अवतार घ्यावा लागेल. यादव समग्र भारे तुम्ही. लक्ष्मीला सांगितलं तू विदर्भात जा. विदर्भ देशाचा म्हणजे कौंडण्यपूर नगरामध्ये जो भीमक राजा आहे त्याच्या उदरी रुक्मिणी म्हणून अवतीर्ण हो. शेषाला सांगितलं तुम्हाला अवतार घ्यावा लागेल. शेषानं सांगितलं, देवा अवतारातलं खोळ मी डोक्यातलं काढून टाकले अवतारातलं. का माहिती आहे का, राम अवतारामध्ये खूप त्रास झाला मला. तुझ्याबरोबर फिरलो 14 वर्षे, पत्नीचा त्याग, पायाला चप्पल नाही, बूट नाही, किती खडे टोचले, काठी रुतले, ठरवून टाकलं. लहान्या भावाचं अवघडच असतं देवा. अरे मग लहान्याचं अवघड असतं तर मोठा हो तू. बलराम दादा तू हो, मी कृष्ण होणार आहे. आणि मग तुम्ही सांगावं आम्ही ऐकावं. मला सांगा बलराम दादानं काय सांगितलं आणि कृष्णानं काय ऐकलं? कुठं वाचलं का तुम्ही? अहो कुठलंच काय ऐकलेलं नाही, पण अवतार घ्यायला प्रवृत्त केलं. विठ्ठल इकडं काय झालं, वसुदेवा देत देवकी बहीण. वसुदेव देवकीचं लग्न होतं, कंसाला आनंद होता त्याच्या बहिणीचं लग्न. आता लग्न म्हणल्यावर सगळ्याला आनंद असतो. आता पूर्वी लग्नामध्ये डीजे बीजे काय नव्हतं बुवा. डीजे नाही, बँजो पार्ट्या नाही, पुन्हा ऑर्केस्ट्रा नाही. आणि मग नेमकं काय होतं, वाजंत्री होते. वाजंत्री पुढे वाजंत्री वाजते, ढोल दमामे गरज. आणि त्या काळात त्या वाजंत्र्याने एक नवीन गाणं, आपलं नवीन म्हणजे नवीन पोपटाचं गाणे लावून दिलं होतं मा. आणि त्या तालावर सगळे उड्या हाणत होते, कंसही नाचत होता, ताल धरला होता. मग त्यावेळेला आकाशवाणी झाली, सांगितलं कंसा अरे काय तू नाचतोय, बावळट कोणीकडचा, जिच्या लग्नात तू नाचतोय तिच्या पोटी येणारा आठवा तुला मारणार आहे. आकाशवाणी अशी गरजली, सगळे घाबरले, खाणारे पिणारे उड्या हाणणारे सगळे घाबरले. पण सगळ्यात जास्त तुम्हाला सांगतो ती वाजंत्री घाबरली. त्यांचा घाबरल्यामुळं नवीन पोपट आहे बोलना, जुना आहे बोलना. बुवा विठाला आकाशवाणीनं सांगितलं. आकाशवाणीनं काय सांगितलं, आठवा आईचा पुत्र वदिल तुझसी, ऐकुनी मानसी क्रोधावला, घेऊन या खडग माराया धावला, हात तो धरिला वसुदेवे, हात तो धरिला वसुदेवे. घेऊन या खडग माराया धावला,
धावला, हात तो धरिला वसुदेवे. वसुदेवानं हात धरला. कंसा का मारताय तुम्ही तिला? तिला एकटीलाच नाही म्हणले, तुम्हाला दोघाला मारलं पाहिजे. आकाशवाणीनं काय सांगितलं? तुमच्या पोटी येणारा 8वा मला मारणार आहे. वसुदेवानं सांगितलं असं काही करू नका, मग आम्ही मुलगाच तुमच्या ताब्यात देऊ ना, तिला कशाला मारताय? हे कंसाला पटलं. पण तसं सोडलं नाही. हातापायाला बेड्या बांधल्या, वचन घेतलं आणि दोघं पती पत्नी अटक करून ठेवली. काही दिवस सहवासात गेले. पहिल्यांदा देवकी माता गरोदर आहे. 9 महिने 9 दिवस भरले. प्रसूत झाली, सुंदर मुलगा झाला. वसुदेवानं त्या मुलाला घेतलं आणि कंसाकडे नेलं. महाराज, हा पहिलाच मुलगा, याचं काय करायचं तुम्ही ठरवा. वसुदेव आपले कंस म्हणला, केवढा सुंदर मुलगा आहे, या मुलानं काय बिघडवलं? म्हणले 8वा मारणार आहे ना, जा म्हणले, तुमची 7ही मुलं मी मारणार नाही. हे पहिले कंसाचे उद्गार आहेत. घेऊन गेले वसुदेव मुलाला आणि देवकीच्या मांडीवर दिलं. खूप आनंद झाला. पण नारदाला कुठं दम निघतोय? नारद लगेच आले तिथं. श्रीमन्नारायण नारायण, श्रीमन्नारायण नारायण नारायण, श्रीमन्नारायण नारायण, श्रीमन्नारायण नारायण नारायण. आले नारद. कंसानं आदरातिथ्य केलं. महाराज कुणीकडून येणं केलं? काय सेवा करू? म्हणले सेवा राहू दे बाजूला. मूर्ख कुणीकडचा? काय झालं महाराज? अरे वसुदेव चांगलं त्या मुलाला घेऊन आला होता, त्याला मारायचं सोडून जीवदान दिलं. म्हणलं हे तुम्हाला कसं कळालं? नारद मुनी म्हणले, मला सगळं कळतं, त्रैलोक्यात काय चालतंय हे मला माहिती. कशावरून? त्याचं कारण नारदाची शेंडी म्हणजे उभी शेंडी, टीव्हीचा अँटीना एक प्रकारे. त्यांना सगळं कळतं. बरं, तुम्ही म्हणाला असा सल्ला का बरं दिला नारदानी? याचं पुण्य खलास करायचं. पुण्य सारावया भेटे देवऋषी, वदे बाळकाशी ठेवू नको. तुला माहिती आहे का? एकापासून 8पर्यंत मोज आणि 8पासून रिटर्न एकापर्यंत मोजत ये. पहिला 8वा भरू शकतो, तुला मारू शकतो. वदे बाळकाशी ठेवू नको, वदे बाळकाशी ठेवू नको, वदे बाळकाशी ठेवू नको. पुण्य सारावया भेटे देवऋषी, सारावया भेटे देवऋषी, पुण्य सारावया भेटे देवऋषी, सारावया भेटे देवऋषी. वदे बाळकाशी ठेवू नको, बाळकाशी ठेवू नको, वदे बाळकाशी ठेवू नको. कंसाला पटलं. कंस पळतच गेला. देवकीच्या मांडीवर असलेलं मुलगा पायाला धरलं, गरगर फिरवलं, आपटून मारलं. 1 नाही 2 नाही हो, 6ही मारीत दुराचारी. 6 मुलं मारली. 7व्यांदा देवकी माता गरोदर आहे. तो बलराम दादाचा अंश आहे. हरिविजय ग्रंथ वाचला तर आपल्या लक्षात येईल. 7व्यांदा म्हणजे 7वा महिना चालू असताना भगवंतानी योग माया पाठवली. काय माया आहे देवाची? आणि त्या मायेनं तो गर्भ रोहिणीच्या उदरात नेला. रोहिणी कोण? ही सुद्धा वसुदेवाची पत्नी. पण कंसाच्या धाकामुळे ती नंदराजाच्या घरी राहत होती. तिकडं बलराम दादा अवताराला आले. विठ्ठल विठ्ठल. द्वारपाळांनी सांगितलं, महाराज 7वा गर्भ पोटातल्या पोटात जिराला. कंस म्हणला, बरोबर आहे, माझा धाक आहे कमी आहे का? जिरणारच. 6 मारलेत म्हणजे 7वा जिरणारच, पण तुझी जिरवणारा 8वा येणार आहे आता. 8व्यांदा देवकी माता गरोदर होती. सगळे देव प्रत्यक्ष अपेक्षित होते कधी देव येतात अवताराला. नेमका श्रावण महिना हाच नाही का? आता गोकुळाष्टमीचा सप्ताह ना आपला. गोकुळाष्टमीच्या रात्री भगवान श्रीकृष्ण परमात्मा रात्री 12 वाजेला त्या बंदीशाळेमध्ये प्रगट झाले, अवताराला आले. विठ्ठल विठ्ठल पुंडलिक वरदा श्री ज्ञानदेव गोपाल कृष्ण भगवान की जय. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. 8 वर्षाची मूर्ती देवकी माते पुढे उभी आहे. एवढा परमात्मा सुंदर आहे. श्री कृष्णाच्या सौंदर्या पुढे लक्ष्मी भुलोनी झाली वेडे. पोटा मदन आले बापुडे री कोणीकडे रावरंग. राजस सुकुमार मदनाचा पुतळा. राजस सुकुमार मदनाचा पुतळा. रवी शशिकळा लोपली राजस सुकुमार मदनाचा पुतळा. राजस सुकुमार मदनाचा पुतळा.
वर्षाची. देवकी माता म्हणली कृष्णा अरे एवढा कुठं 8 वर्षाचा मुलगा असतो का? कोणी म्हणेल का हा तुझा मुलगा आहे तू त्याची आई आहेस म्हणून? लहान हो, आता जन्माला आला असा हो. भगवान म्हटले आई तुला एक सांगू का, लहान व्हायला आणि मोठं व्हायला मला काही वेळ लागत नाही, मी लगेच लहान होणार आहे. पण हे मोठा कशाला झालोय तुला सांगायला, मला आता इथं ठेवायचं नाही. नंदाच्या घराला, नंदाच्या घराला मदने गोकुळाला, हे मदने गोकुळाला. माया उपजली तेथे ठेवी मज आणि येथे नंदाच्या घराला मजने गोकुळाला. भगवान लहान झाले. आता भगवान लहान झाल्यामुळं झालं काय, देवकी माता घाबरली न वसुदेवाला म्हणते काय, सोडा सोडा मिठी लपवा लपवा जगजेठी, लपवा लपवा जगजेठी, लपवा लपवा जगजेठी, सोळा सोळा मिठी लपवा लपवा जगजेठी, लपवा लपवा जगजेठी, लपवा लपवा जगजेठी. जनी कंसासी कळेल, जनी कंसासी कळेल माझ्या बाळासी मारे. वसुदेव घाबरले. हातापायाला बेड्या तशाच आहेत, त्या स्थितीत उचलीला कमळापती, पायीची बंधने गळती, हातापायाच्या बेड्या तुटल्या, शृंखळा तुटल्या. वसुदेवानं एका टोपलीत भगवंताला ठेवलं. पाणी चालू होता, पाऊस असाच नाही का, पाऊस सुरू झालाय आपल्याकडे नाही का, सगळीकडे चालू आहे, मुंबईला भरपूर आहे. नाम सप्ताहामध्ये पाऊस पडणं म्हणजे यज्ञ कर्म सफल होणं. यज्ञात भवती पर्जन्य, यज्ञ कर्म समुद्भवा. आपला यज्ञ सफल झाला. विठ्ठल जेव्हा शेष धावले, फणा केल्या अशा, आणि देवाला आता म्हणजे का पाऊस चालू आहे, टोपलीमध्ये भगवान परमात्मा वसुदेव घेऊन चालले, यमुना नदी जवळ आलेले आहेत, पाणी वाढतंय. पुर चढला चाट त्यासी लाविला गोष्ट, त्यासी लाविला गोष्ट, त्यासी लाविला गोष्ट. पुर चढला चाट त्यासी लाविला गोष्ट, त्यासी लाविला गोष्ट. पुर चढला चाट त्यासी लाविला गोष्ट, त्यासी लाविला गोष्ट, त्यासी लाविला गोष्ट. पूर चढला अचाट त्यासे लाविला अंगुष्ट. यमुना नदीचं पाणी वाढत होतं, तिला देवाचं दर्शन पाहिजे होतं. भगवंतानं ओळखलं, उजव्या पायाच्या अंगठ्यानं यमुना नदीला स्पर्श केला. यमुना नदी दुभंगली जाण्याकरता रस्ता दिला. आणि जेव्हा नंदराजाच्या वाड्यात जाऊन पोचले वसुदेव, नंदराजाचा वाडा मोकळाच होता. यशोदामाई नुकतीच प्रसूत झाली होती, तिला सुंदर मुलगी झाली होती, म्हणजे ती माया होती देवाची. वसुदेवानं भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला यशोदेमाई पुढे ठेवलं, त्या मुलीला उचललं, टोपलीत घातलं आणि पुन्हा बंदी शाळेत आली. आता ती देवाची माया आहे, ती काय निवांत बसणार आहे का? रडी माया करी आकांत, नामा म्हणी उठती दूत. द्वारपाळ जागे झाले, कंसाकडे पळत गेले. महाराज महाराज 8वा जन्माला आला, 8वा जन्माला आला. कंस पळतच आला, कुठे 8वा कुठे 8वा म्हणून. त्या रात्री त्यानं त्या मायेला पायाला धरलं, गरगर फिरवलं, आपटणार त्याच्या हातातून निसटली. काय म्हटली? तुझं लागी वाधे उपजला मज अभे, उपजला मज
आधी उपजला मज आधी तुझला देवते उपजला मज आधी उपजला मज आधी उपजला मज आधी तुझ लागी वधी उपजला मजादी त्या मायेनं सांगितलं कंसा अरे मला काय मारतो हा बाया माणसाची काय राजकारण करतो अरे तुला मारणारा माझ्या आधी गोकुळात जन्माला आलाय हे ऐकल्यानंतर कंसाची अवस्था काय झाली अभंगाच्या पहिल्या चरणात कृष्ण गोकुळी जन्माला कृष्ण गोकुळी जन्माला हो कृष्ण गोकुळी जन्माला कृष्ण गोकुळी जन्माला कृष्ण गोकुळी जन्मला कृष्ण गोकुळी जन्मला कृष्ण गोकुळी जन्मला कृष्ण गोकुळी जन्मला कृष्ण गोकुळी जन्माला कृष्ण गोकुळी जन्माला हो कृष्ण गोकुळी जन्माला कृष्ण गोकुळी जन्माला कृष्ण गोकुळी जन्मला कृष्ण गोकुळी जन्मला कृष्ण गोकुळी जन्मला कृष्ण तळला सुटला कृष्ण तडका सुटला कृष्ण तळला सुटला कृष्ण तळला सुटला दृष्ट तडका सुटला दृष्ट तडका सुटला बाळकृष्ण रत्नाकरी बाळकृष्ण रत्नाकरी हो बाळकृष्ण रत्नाकरी बाळकृष्ण रत्नाकरी अभंगाच्या पहिल्या चरणात महाराज म्हणतात कृष्ण गोकुळी जन्माला दुष्टा चळकाप सुटला ज्या मायेनं सांगितलं कंसाला कळालं थंडी ताप त्याला तिथं सुरू झाला दुष्टा चळकाप सुटला पण ज्या वेळेला नंदराजाच्या वाड्यामध्ये यशोदा मैला मुलगा झालाय कृष्ण परमात्मा हे गवळणींना कळालं गवळण म्हणती गवळण म्हणती गवळण म्हणती गवळण म्हणती हो गवळणीला पुत्र झाला यशोदेला झाला यशोदेला पुत्र झाला धावती एकी पुढे एका वाटीती सुंठ वडे गवळण म्हणती गवळण म्हणती गवळण म्हणती गवळण म्हणती हो गवळणीला पुत्र झाला यशोदेला पुत्र झाला यशोदेला पुत्र झाला यशोदेला पुत्र पुत्र वन भरून या ताटी झाली नंदा घरी दाटी गवळण म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला एवढा
आनंद झाला. तुम्हाला सांगतो नंदराजाच्या वाड्यात एवढा उत्सव. तुम्ही म्हणाल एवढा आनंद का झाला? दुसऱ्या चरणात उत्तर आहे. होता कृष्णाचा अवतार, 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 होता कृष्णाचा अवतार. करीती आनंद घर घर, करीती आनंद घर घर घर, होता कृष्णाचा अवतार, होता कृष्णाचा अवतार. विठ्ठल 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 विठ्ठल. हो, होता कृष्णाचा अवतार, आनंद करती घरोघर. अभंगाच्या दुसऱ्या चरणात महाराज म्हणतात देवाचा अवतार होता, घरोघर सगळ्यांना आनंद झाला होता. गोकुळवासियांची चिंता मिटली होती. चिंता ते पळाली गोकुळा बाहेरी, प्रवेश भितरी केला देवी. किंवा बाळ कृष्ण नंदा घरी, आनंदल्या नरनारी. आनंदाचं प्रतीक म्हणून गुडिया तोरणे करती कथा गाती गाणे. खूप आनंद झाला. पण इकडं कंसाला धाक निर्माण झाला. त्याच्या युक्त्या सुरू झाल्या. पहिला विडा मांडला, जो कोणी कृष्णाला मारील त्याला अर्ध राज्य बक्षीस. त्यावेळेला महाबळ नावाचा दैत्य उठला. त्याने तो विडा उचलला. कंसाला म्हणला, महाराज मी जातून कृष्णाला मारतो. म्हणले कस काय मारणार? म्हटले मी भविष्य सांगण्याच्या बहाण्याने त्याला मारणार आहे. घरी गेला, एकटांगी धोतर, बारबंदी अंगात, पगडी डोक्याला, उपरणं खांद्यावर, पुन्हा गंध लावायला बस. गंध लावणारे काय काय अवघड करेल अवघड पाहिले मी. एक तर गंध उगाळीत होता आणि शेजारच्याला सांगत, रामभाऊ अरे भाऊबंधांनी फार उगाळून मारलं म्हणून. गंध उगाळायचं काम चालूच होतं. काय करावं आपण म्हणलं, आपलं नशीबच फुटकं, त्याला काय विलाज नाही. काही गोष्टी ह्या कानानं ऐकायच्या, त्या कानानं सोडून द्यायच्या. म्हणला माझ्या तर फार गळ्यापर्यंत आलं. म्हणला काही गोष्टी डोक्याच्या बाहेर झाल्या. पण ते काय म्हणतात ना, एखाद्याच्या पाठीवर मारावा पण पोटावर मारू नये. बरं तोच किती एवढा भानगडखोर आहे. मला वाटतंय भानगड करावं, पण भानगड करा जावा तर म्हणला दंडात जोर नाही आणि मनगटातही ताकद नाही. उठला गोवा विठ्ठल आता हा राक्षस होता. पण गंधाचं महत्व तुम्हाला सांगतो बरं. गंध का लावला पाहिजे? गंधामुळं वाचलाय तो. त्यांनी काय केलं, मस्त गंध लावला आणि एकटांगी धोतर, पारबंदी अंगात, पगडी डोक्याला, उपरणं खांद्यावर. जेव्हा नंदराजाच्या वाड्यात जाऊन पोचला, यशोदामाईनं बघितलं कोणीतरी महाराज आलेत. महाराज या. त्यांना बसायला पाठ, पाठीला पाठ, पंचांग ठेवायला पाठ, उदबत काय उदबत्याचा घमघमाट, काय तो थाट नाही का. आणि मग ज्या वेळेला पंचांग सांगायला सुरुवात केली, यशोदामाईनं विचारलं, महाराज बघावं कृष्णाचं भविष्य बघा. गर्ग मुनीनं आता सांगितलंय. नाही नाही म्हटले, गर्ग तो चुकला गणितासे. गर्गाचं गणित चुकलेलं आहे. त्यांना वजाबाकी, बेरीज, भागाकार, गुणाकार काय जमलेला नाही. तुम्हाला माहिती आहे का, हे पोरग मूळ नक्षत्रावर जन्माला आलेलं लय खोडीचं मुलगा आहे हे तुमचं. सगळ्या गोकुळाचा नाश करणार आहे. बरं याला ठेवू नका, खड्ड्यामध्ये पुरून टाका. भगवान म्हणले असं का? माझ्या घरी आला आणि माझ्या म्हातारीला शानपणा शिकवितो. घरात असं दयाचं गाडगं होतं, त्याला दिला मिस कॉल. आणि जे गाडगं सुटलं, खाटकन येऊन कपाळावर आदळलं. महाबळ दैत्य तर चक्कर येऊनच पडलं बा. हे प्रकरण चुलीजवळच्या लाटण्यानं पाहिलं. ते लाटणं सर्र आलं तसं उभंच तोंडात घुसलं त्याच्या. आणि मग ते पाहिल्यावर काय विचारता, पुढचा पाठ, मागचा पाठ, विटंबिला भट दिला पाठीवरी पाठ. मग घरातला पाटा काय, वरवंटा काय, लाटणं पोळ पाटण सगळं धावायला लागले देव्हारीन. आणि तो म्हटला आता काय जगत नाही बुवा. पळायला लागला. पळता पळता बाजा आडव्यात म्हणजे अंगणात होत्या त्या आडव्या झाल्या. त्या बाजेत अडखळला.
आटकून पटला. परिणाम काय झाला? जानवे तुटली पंचांग फाटली. जानवं तुटून गेलं, पंचांग फाटून गेलं, धोतर गळाले, ढुंगणाचे महाराजांनी वर्णन केले. आणि जेव्हा तो कंसाकडे गेला, कंसाला ओळखूच येईना. भगवान म्हणले तुला मी सोडतोय, तुला मारत नाही. का मारत नाही? तू ब्राह्मणाचा वेश घेऊन आला म्हणून मारत नाही. दुसरी गोष्ट, गंध लावून आला म्हणून मी मारत, गंध लावणाऱ्याला मी मारत नसतो म्हणले. तिसरी गोष्ट कंसाला सांगायला पाहिजे ना, जा तू आता. आणि जेव्हा कंसापुढे महाबळ दैत्य जाऊन उभा राहिला, त्या कंसाला तर ओळखूच येईना. कंस म्हणले तुम्ही कोण? अहो म्हणले मीच तो महाबळ दैत्य. अरे ही अवस्था? म्हणले हो. म्हणले मगाशी तर लय कांजीची टोपीन, ते विस्तरीचे कपडेन, ही अवस्था? म्हटले हो. माझं असं तर तुमचं कसं, याच्यावरून ठरवा आता. हा, तुम्हाला माहिती आहे का, कृष्ण पाळण्यातच आहे, पण त्याचं डिपार्टमेंट लय अवघड आहे बरं. कुणीकडून नांगर येतो, कुणीकडून वखर येतो, आणि अंगावर येऊन धडाधड ती शेतीची अवजारे आदळतात. कोणाला बोलावं, कोणाला काय म्हणावं काय सुचत नाही. महाराज कृष्णाच्या नादी लागू नका. कंस म्हणला तू लेबडट आहे, बस खाली. विठाला दुसरा विडा मांडला. पुतना नावाची राक्षसीने उठली, तिनं विडा उचलला आणि तिनं सांगितलं मी स्तनाला जहरी विष भरते, लावते आणि भागवतात सुंदर कथा आलेली आहे, कृष्णाला मारते. सुंदर स्त्रीचं रूप घेतलं आणि गोकुळामध्ये गल्ली बोळात चालू लागली. रस्त्याने चालता चालता लहान मुलं दिसली की तोंड आपल्या स्तनाला लावायची. त्या मुलाच्या तोंडाला थोडं विष माखलं की ते मुलगा मरण पावायचं. कितीतरी मुलं मारली तिने. दीन दुर्बळाची मारिता बालके, करिता ती शोके माय बापे. अनेकांची मुलं मारली तिने. आणि ज्या वेळेला यशोदा माईच्या जवळ गेली तिथं नंदराजाच्या वाड्यात, यशोदाला हाक मारली, यशोदे बाहेर ये. यशोदा बाहेर आली. कोण आहेस तू? अगं कोण म्हणून काय विचारते, मी तुझी मोठी बहीण आहे, तुला मुलगा झालाय ना कृष्ण, त्याला बघायला आले. कुठं आहे कृष्ण? यशोदा माई म्हणली मोठी बहीण, आणि मला तर काय दादानं सांगितलं नाही तुला मोठी बहीण आहे म्हणून. अगं तुझा जन्मही नव्हता तेव्हाच माझं लग्न झालं, तिकडे अमेरिकेला असते मी. काल टीव्हीला बघितलं, पेपरला वाचलं, मुलगा झाला ना तुला, कुठे आहे कृष्ण? यशोदा माई म्हणली नाही नाही, तो आत्ताच झोपलाय. भगवान म्हणले मी काही तर झोपा काढायला आलोय का? हा, हे बोनीचं गिराईक आहे, सोडायचं नाही. मग रडायला लागले, भगवान रडायला लागले. पुतणीनं ऐकलं, तो काय ग जागाच आहे म्हणते का झोपलाय? आणि इकडे यशोदा माईनं कृष्णाला उचललं, पुतणीच्या मांडीवर दिलं आणि यशोदा माई गेली घरात, तिचं काय काम असेल ती बघायला. पुतणीला असं वाटलं आपण बाकीची मुलं मारलीत, याचाही नंबर लावू. आणि जेव्हा भगवंतानं ती विष ओढायला सुरुवात केली, विष प्याले, दूध प्याले, रक्त प्याले, त्राण प्याले, प्राण शिल्लक राहिला होता. पुतनेला वेदना होऊ लागल्या, व्याकुळ होऊ लागली पुतना. पुतना म्हणते याला तर काहीच झालेलं नाही, पण आपण मात्र जाण्याच्या मार्गावर आहोत. पुतनेनं सांगितलं देवा मी परत मथुरा सोडून गोकुळात येणार नाही, फक्त आजच्या दिवस जाऊ दे मला. भगवान म्हणले तुला सांगू का मावशी, पुतना मावशी, मी एक तर कोणाला धरत नाही, धरलं ना सोडित नसतो म्हणला मी. मारून टाकली, मोक्ष दिला. विठाला काग बग रिठा मारिली, बाळपणी अवघी दैत्यखानी बुडविली. लहानपणीच भगवंताने बरेच राक्षस मारले आणि मग त्या ठिकाणी परमात्म्याचं नाम ते सगळेच गोकुळवासी करत होते. का बरं? सदा नाम घोष करू हरी कथा, तेने सदा चित्ता समाधान. रामकृष्ण हरी गोविंद या नामाचे निखिळ प्रबंध. माझी आत्मचर्चा विशद उदंड गाती, सतत देवाचं नामस्मरण करू लागले. हे महाराज अभंगाच्या तिसऱ्या चरणात सांगतात. सदा नाम भजे गाते, सदा नाम भजे गाते, सदा नाम भजे गाते, सदा नाम भजे गाते.
नाम वाचे गाती प्रेमे आनंदे नाचते सतत परमात्म्याचं नाम वाचेने गाऊ लागले प्रेमाने आनंदाने नाचू लागले त्याचा परिणाम असा झाला तुका म्हणे हरती दोष तुका म्हणे